ही काँग्रेसची एक विचारसरणी आहे आणि काँग्रेसची एक सिस्टीम आहे की ज्या अध्यक्षांना 5 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना वरती प्रदेशवर घ्यायचं आणि त्यांच्या जागी आपलं जे आता नुकतंच सृजन संघटन अभियान जे पार पडलं त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमधलंच नाव घ्यायचं आणि कार्यकर्त्यांनी दिलेली नावं ही डिक्लेअर करायची. त्या अनुषंगाने आमच्या सिस्टीमने झालेलं आहे. त्यामध्ये कुठलाही कुणावरती काही कुठला असा आरोप काही किंवा कुठला ॲलिगेशन असा काही कुठला भाग नाही. आमची सिस्टीम आहे काँग्रेसच्या घटनेनुसार झालेलं आहे ते. आपल्या कार्यकाळामध्ये आपण काय उपक्रम राबवले ते काय सांगतो? आमच्या कार्यकाळामध्ये जशी माझी अपॉइंटमेंट झाली तशाच सगळ्यात अगोदर आम्ही आमची बूथ कमिटी जी इथे फॉर्म केली. बूथ कमिटी फॉर्म केल्याच्यानंतर वार्ड ते शाखा आम्ही केल्या आणि जनतेच्या हितासाठी आम्ही आमच्या काँग्रेस भवनला एक खिडकी योजना चालू केली की तिथे लोकांनी येऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सांगायच्या आणि आम्ही त्या इथून त्या निपटारा करायच्या. उदाहरणार्थ काही तहसीलला रेशन कार्डचं काम असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा लोकांचं दवाखान्याचं काम असेल, तसं आम्ही इथे बसून आता आमचे उपाध्यक्ष जाकीरभाई बागवान आहेत, आमचे सरचिटणीस राहुल भाऊ भालेराव आहेत, या सगळ्यांनी आम्ही सोबत मिळून डिवायडेशन करून अशी कामं केले. हे करत असताना गेल्या 35 वर्षामध्ये काँग्रेसचा इथे एकही नगरसेवक नव्हता. गेल्या काळामध्ये आमच्या काळामध्ये आम्ही इथे 19 प्रभागामध्ये 19 उमेदवार उभे केले आणि आनंदाची बाब अशी आहे की त्या 19 उमेदवारांचे प्रत्येकाचे डिपॉझिट वाचले. त्यामध्ये आमचा एक उमेदवार फक्त 23 मतांनी त्यांचा पराभव झाला आणि आतापर्यंत जी मतदान आमचे उमेदवार उभे राहिले त्यांना जे मिळालं नाही तर या टायमाला आम्हाला 27,000 मतदान हे जळगाव शहरामध्ये नागरिकांनी दिलं. आणि हे फक्त आमच्या कार्याला बघून आणि आमचे नेते राहुलजी गांधी, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाला मान्य करून जनतेने आम्हाला खूप चांगला कौल दिला. आणि याच्या व्यतिरिक्त मग महागाईच्या विरोधात आंदोलनं केली, आम्ही गॅस दरच्या विरोधात आंदोलनं केली, वाढच्या विरोधात शेतकऱ्यांच्या संदर्भातली आंदोलनं केली, पेट्रोलच्या संदर्भातली आंदोलनं केली, विद्यार्थ्यांना जे दाखले मिळत नाही, उत्पन्नाचे दाखले मिळत नाही, अशा असंख्य याच्याने आम्ही या 5 वर्षामध्ये 1 महिन्याला जवळजवळ आमची 3-3, 4-4 आंदोलनं झाली आणि ती आपल्या माध्यमातून आपण प्रसिद्धी दिलेली आहे. आणि मला आनंद आहे की आम्ही आमच्या खुर्चीला न्याय दिला. या 5 वर्षामध्ये आम्ही संघटन देखील वाढवलं आणि आमचे 19 उमेदवारांना माझे 27,000 मतदान झालं. ते आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. भाऊ, पुढील पुढे आपल्याला प्रदेशामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे तर आपण काय आपलं नियोजन काय राहणार आहे? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा एक घटना आहे आमची की जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांना प्रमोशन म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीवर घेतात. तर आता जे प्रदेशाध्यक्ष जो आदेश देतील ते जे कार्य सांगतील ते काम आपण पक्षासाठी करणार. आणि राहुलजी गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही जळगाव शहराची टीम आणि मी प्रदेशला गेलो तर आम्ही प्रदेशच्या आदेशानुसार राहुलजी गांधींचे हात मजबूत करण्यासाठी जे कार्य करता येईल ते करूया.